सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. पहिल्यांदाच हे माध्यम पाहताय ताबडतोब सबस्क्राईब करा. ज्यांना या माध्यमाला सहकार्य करायचंय आपण जॉईन पर्याय निवडू शकता. सबस्क्राईब बटनच्या अगदी बाजूलाच जॉईन हा पर्याय देखील आहे. त्याद्वारे या माध्यमाचे सदस्य किंबहुना मेंबर होऊ शकता आणि सहकार्य करू शकता. कालचा माननीय सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय तुम्ही सर्वांनी ऐकला असाल. थोडं नवल वाटलं असेल की हे कोण कोणाला सांगतंय. सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयांना आदेश देताना म्हणतंय तुमचे झालेले सर्व निर्णय जे तुम्हाला फक्त जाहीर करायचे, जे लिफाफे बंद आहेत, जाहीर करण्यासाठी जास्तीत जास्त 3 महिन्यांचा काळ तुम्ही घेऊ शकता. 3 महिन्यांच्या वर तुम्ही लावू शकत नाहीत. सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयांना हे निर्देश देताना कधी 4 बोटं आपल्याकडे आहेत ते पाहताय का, हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न. अनेकांच्या ओठांवर त्या म्हणी आल्या असतील मराठीतल्या, म्हणजे लोक असं सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण, अशा प्रकारच्या अनेक म्हणी आल्या असतील. आणि कोण कोणास सांगतंय आजच्या घडीला, म्हणजे देशभरात काय विचार केला जातो ह्या सगळ्या निर्णयानंतर हे मला माहित नाही, मला त्याच्यात जायचं सुद्धा नाही. पण महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या मनामध्ये एकच प्रश्न आला, सुप्रीम कोर्टा तुम्ही स्वतः या गोष्टी जे दुनियेला सांगता, तुम्ही स्वतः या गोष्टी किती आचरणात आणता. लोक असं सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण, हे जे मगाशी मी म्हणालो ते अतिशय योग्य आहे. कोणी कोणाला सांगावं ह्या गोष्टी, जर आपण त्या गोष्टी आचरणात आणून असू तर मग याचा दुसऱ्यांना सांगून काय तो उपयोग. आज विचार करा, महाराष्ट्र तुम्ही ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठी मीडियावर जेव्हा याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, संपूर्ण कमेंट सेक्शन मध्ये प्रत्येक जण विचारतोय शिवसेनेच्या केसची तारीख माननीय सुप्रीम कोर्ट 30 म्हणजे 3 महिन्यांचं त्यांनी जी मर्यादा घालून दिली त्या 3 महिन्यांच्या मर्यादेच्या आतमध्ये देणार का. कारण शिवसेनेच्या केसला अगोदरच जवळपास 3 वर्षांहून जास्तीचा कालखंड लोटलेला आहे. 3 वर्ष, 3 महिने सोडा 3 वर्षांचा. आणि हे जर असंच चालू राहिलं तर 2029 लोकसभेच्या पूर्वीपर्यंत हा निकाल काही लागणं शक्य दिसत नाही. याचं कारण सांगतो, 2029 नंतर केंद्रातलं भाजपाचं सरकार पुन्हा येणार नाही, ही शक्यता नाही, हे स्पष्ट आहे. ज्या प्रकारे देशभरामध्ये भाजपाच्या विरोधात लाट उसळलेली आहे, ज्या प्रकारे त्यांच्याविषयी लोकांच्या नजरेमध्ये तिरस्कार आहे, 2029चा काळ भाजपा पाहणार नाही. त्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टाला ह्या तारखा द्याव्याच लागतील, ही अशी परिस्थिती आहे. मला खेदाने सांगावं असं वाटतं, पण सरकारांचा दबाव माननीय न्याय व्यवस्थेवर आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. न्याय व्यवस्था दबावात आहे. मला कालचंच ते एक स्टेटमेंट मी तुम्हाला आठवत असेल झुरळांविषयीचं, म्हणजे न्याय व्यवस्थेला झुरळ चावली की काय, अचानक हा निर्णय. म्हणजे त्यावेळेस तुमची हे तरुण मंडळी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट बनतात, सोशल मीडियावर येतात वगैरे वगैरे म्हणणारी न्याय व्यवस्था ही बेरोजगार तरुण, यांना कामधंदे नसतात, सिस्टीमच्या विरोधात बोलतात म्हणणारी ही न्याय व्यवस्था अचानक हे अशा प्रकारचे निर्णय घेते. तुम्हाला आठवता येत नाही ही सारी प्रकरण, त्या एका शब्दावर, एका झुरळ ह्या शब्दावर जवळपास कोट्यावधी युवकांनी एकत्र येऊन कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली आणि कॉकरोच जनता पार्टीचे कोट्यावधी सदस्य झाले. म्हणजे भाजपापेक्षाही जास्त, काँग्रेसपेक्षाही जास्त एवढे सदस्य फक्त झुरळ ह्या एका शब्दावरून झाले. आठवत असेल तर ठीक, नसेल आठवत तर मी तुम्हाला दाखवतो. जस्टिस सूर्यकांत यांना असं काय झालं होतं त्या दिवशी मला माहित नाही, पण त्यांनी अचानक युवकांना झुरळ संबोधलं. जरा ऐका हे न्याय व्यवस्थेचे प्रताप. यंगस्टर्स लाईक कॉकरोचेस, they don't get any employment, they don't have any place in profession. Some of them become media, some of them become social media, some of them become RTI activists, some of become another activists, and they start attacking everyone. And you people file contempt petition because High Court is not taking up the matter of as if there are already parasites in society who attack you people, who attack the system, and you want to join hands with them. No, I understand. आणि त्यानंतर मात्र आजचा हा निर्णय, 3 महिन्यात तुम्हाला निर्णय हे द्यावे लागतील, लिफाफे बंद निर्णय हे तुम्हाला द्यावे लागतील. खरं तर न्याय व्यवस्थेने हे डॅमेज कंट्रोल केलंय की काय, हा एक मनाला प्रश्न पडतो. म्हणजे जेवढं देशाच्या नजरेमध्ये, म्हणजे बंगालच्या निवडणुकीत ज्या प्रकारे पॅरामिलिटरी फोर्सेस असतील, मिलिटरी फोर्सेस असतील, यांच्याविषयीचा आदर कमी झाला, अगदी त्यानंतर हे न्याय म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर आपल्या आदराच्या त्या रेंजच्याच बाहेर गेलेला आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपल्या आदराच्या रेंजमध्ये कुठेच नाही. बघा ना, या संस्था बघा, मीडिया बघा, काय चाललंय मीडियाचं. झालमुरी नरेंद्र मोदी कसे खातात, झालमुरी कशी चांगली.
मग रुपये जर पडला असेल तर आता तो चांगलाच आहे, हे अशा प्रकारचे मीडियाचे रोल. इलेक्शन म्हणजे क्वासी ज्युडिशरी आपण ज्याला म्हणतो त्या संस्था कशा वागतायत बघा. त्यानंतर न्याय व्यवस्थेचं काय चाललंय तुम्ही पाहताय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर आहे की नाही हाच प्रश्न पडलाय. म्हणजे एक काळ होता देशाने म्हणजे संविधानाने घेतलेल्या किंवा संविधानाच्या त्या अंतर्गत घेतलेल्या निर्णयांना देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विरोध करताना दिसायची. म्हणजे ज्यावेळेस मंत्रिमंडळ अर्थ मंत्रालय ज्यावेळेस काही निर्णय घ्यायचे त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विरोध असायचे. ज्यावेळेस महागाई कमी करण्यासाठी रेपो रेटच्या दरामध्ये घसरण असेल चढाव असेल या गोष्टींसाठी ज्यावेळेस रिझर्व्ह बँकेशी चर्चा व्हायच्या त्यावेळेस रिझर्व्ह बँकेचे स्वतःची मतं असायची. पण आज तसं काही घडतंय का तुम्ही मला सांगा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांची त्यावेळेस नावं लक्षात राहायची कारण वारंवार त्यांच्याकडनं प्रसार माध्यमांवर येणं व्हायचं आणि देशाला संबोधनं व्हायची. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा त्यांचे गव्हर्नर मीडिया समोर येतात का? वाटतं का तुम्हाला? मी जे म्हणतो त्यात काही तथ्य असेल तर सांगा. म्हणजे न्याय व्यवस्था असतील, विधानसभांचे अध्यक्ष असतील, राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील, देशाचे पंतप्रधान असतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, न्याय व्यवस्था असतील, ह्या सगळ्यांचं चाललंय काय? मीडिया ह्यांचं चाललंय काय? प्रत्येक जण भाजपाला धार्जिण्या अशा भूमिका घेतोय. तुम्हाला वाटत नाही का या गोष्टी? आज न्याय व्यवस्था काय म्हणते बघा. न्याय व्यवस्थेचा मी तुम्हाला निर्णय सर्वात प्रथम तुम्ही हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल काय नेमकं काल सर्वोच्च न्यायालयाने वक्तव्य केलंय आणि काय निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. हा व्हिडिओ. कोर्टातील तारीख पे तारीख बंद होणार. सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टांना महत्त्वाचे निर्देश. हायकोर्टातील निकालांना गती मिळणार. तारीख पे तारीख हा हिंदी सिनेमातला डायलॉग भारतीय न्याय व्यवस्थेची वस्तुस्थिती सांगणारा ठरला होता. न्याय मिळवण्यासाठी म्हणून वर्षानुवर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. न्याय मिळण्यास होणारा विलंब कमी करण्याच्या उद्देशानं सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व हायकोर्टांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. हायकोर्टात न्यायासाठी होणारा विलंब पाहता सुप्रीम कोर्टानं हायकोर्टांना नेमके काय निर्देश दिलेत तेही पहा. वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित खटल्यांमध्ये त्वरित निर्णयाची आवश्यकता असते. यावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं भर दिलाय. खटल्यांचे निकाल राखून ठेवल्यानंतर 3 महिन्यांच्या आत ते जारी करण्यात यावेत असे निर्देश सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व हायकोर्टांना दिलेत. निकालासाठी होणाऱ्या विलंबाचा खटला लढणाऱ्या पक्षकारांचं भरून न येणारं नुकसान होऊ शकतं अशी नोंदही सुप्रीम कोर्टानं घेतली आहे. त्यामुळेच सुप्रीम कोर्टानं खालच्या कोर्टांना गाईडलाईन्स ठरवून दिल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कशी होते, सामान्यांना यातून खरंच दिलासा मिळणार का आणि यापुढे तारीख पे तारीखचा सामना सामान्यांना करावा लागणार की नाही याकडेही साऱ्यांच्याच नजर आहेत. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनाची न्याय प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले. तारीख पे तारीख आता इतिहास जमा होणार आहे. आता निकाल राखून ठेवल्यापासून कमाल 3 महिन्यांच्या आत तो जाहीर करणं अनिवार्य असणार आहे, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांना आता चाप बसेल. 3 महिन्यात निकाल देणं आता अनिवार्य असणार आहे. जमीन अर्जांवर 24 तासात निर्णय द्या असं आता सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेत. न्यायालयीन विलंबाचं युग आता संपणार आहे. तर वेळेची मर्यादा पाळण्याचं निर्देश आता उच्च न्यायालयानं दिले. न्यायव्यवस्था काय म्हणते? निकालातील विलंब हे याचिकाकर्त्याचं नुकसान करू शकतं. न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणं. म्हणून मगाशी मी म्हणालो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे जसे बोलतात तसे हे चालत नाही. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे जितकं दिसतं तितकं सोपं देखील नाही. म्हणजे ज्या प्रकारे आपण उच्च न्यायालयानं हे निर्देश घालून देत आहात त्या प्रकारे या केसेसचा किंवा या सगळ्या निर्णयांचा रेफरन्स हा स्वतः सुप्रीम कोर्टाने देखील लागू होऊ शकतो याची कल्पना नक्कीच सुप्रीम कोर्टाने देखील असणार. कारण कुठल्याही केसेसचे रेफरन्स हे फार महत्वाचे असतात. 3 महिने म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक विशिष्ट काळ, त्या विशिष्ट काळाच्या आतमध्ये म्हणजे संविधानामध्ये काही ठिकाणी विशिष्ट काळ असं म्हटलं जातं, एक रिझनेबल टाइम असं म्हटलं जातं, पण तो विशिष्ट काळ हा 90 दिवसांच्या पुढे नसतो.
हा सुद्धा एक पायंडा आहे बघायला गेलं तर. आता शिवसेनेच्या केसला झालेत 3 वर्ष. मागच्या वेळेस न्यायव्यवस्थेने थोडी नाराजगी दाखवली, तुमचे नेते असं बोलतात तसं बोलतात, तुमच्या नेत्यांना शांत करा, आणि 30 जुलैची थेट तारीख देऊन टाकली. 30 जुलै. आता हा महिना चालू आहे जून. जुलैचा सुद्धा संपूर्ण महिना संपल्यानंतर जुलैच्या शेवटाची तारीख. पण तरी सुद्धा मी एक गोष्ट तुम्हाला इथे आवर्जून सांगतो, त्याच्या अगोदर आलेला हा जो निर्णय आहे, हा निर्णय आणि त्यानंतर 30 जुलै जर आपण पाहिलात, किंबहुना त्या अगोदरही ही तारीख येऊ शकते, तशा प्रकारचं जर लिस्टिंग मेन्शनिंग झालं तर ती 30 जुलैच्या अगोदरची ही तारीख होऊ शकते. पण यावेळेस न्यायव्यवस्था ज्यावेळेस दुसऱ्याला एखादं ज्ञान देते त्यावेळेस नक्कीच त्या ज्ञानाविषयी स्वतःकडे सुद्धा काही गोष्टींमध्ये अंतर्भागामध्ये झाकून पाहत असेल की उद्या ह्या गोष्टी आपल्यावर सुद्धा उलटू शकतात. आणि शिवसेनेसारख्या केसमध्ये ज्या ठिकाणी कपिल सिब्बल साहेबांसारखे अगदी वरिष्ठ सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आहेत, ते नक्कीच या गोष्टींचा रेफरन्स तिथे देऊ शकतात. पाहूयात. पण कुठेतरी मला ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह दिसतात. का कुणास ठाऊक या सगळ्या गोष्टी मला पॉझिटिव्ह दिसतात शिवसेनेच्या केसच्या बाबतीत. शिवसेनेची केस ही अशी केस आहे ज्यामध्ये न्यायव्यवस्थेने आजपर्यंत शिवसेनेच्या विरोधात सुद्धा निर्णय दिलेला नाही. ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या, कारण तशी परिस्थिती सध्या देशामध्ये आहे. वर ते, खाली ते, डावीकडे ते, उजवीकडे ते, सगळीकडे तेच ते. तरी सुद्धा एवढं सगळं असताना देखील, 3 वर्षांचा काळ लोटलेला असताना देखील, महाराष्ट्रामध्ये पुलाखालून बरंच काही पाणी वाहून गेल्यानंतर देखील आजही सुप्रीम न्यायव्यवस्था ज्या वेळेस शिंदे गटाच्या बाजूने ही निर्णय देत नाही त्यावेळेस तुम्ही समजू शकता. भले शिंदे गट कधीही कोर्टामध्ये धावत नाही की आम्हाला न्याय द्या न्याय द्या, ज्या प्रकारे शिवसेना किंवा उद्धव साहेबांचे सर्व सहकारी तिकडे धावत असतात, कारण ज्याला माहिती असतं आपलं काही चुकत नाही तोच सर्वात पुढे असतो, तोच सर्वात अगोदर जाऊन म्हणतो माझ्या बाबतीत न्याय करा, मला ह्या सगळ्या प्रकरणांची सुनावणी हवी आहे. जर मला माहिती आहे माझं चुकलंय आणि ह्या सुनावणीनंतर माझ्यावरच सारी प्रकरणं उलटू शकतात तर नक्कीच मी न्यायालयापर्यंत जाणार नाही. साधी सोपी गोष्ट आहे. पण न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेप्रमाणे वागली, न्यायदेवता म्हणजे देवदेवाप्रमाणे वागला तर नक्कीच शिवसेनेच्या बाबतीत 100% न्याय होणार. तर 2 केसेस होत्या, त्या एक 40 गद्दारांची अपात्रता होती आणि शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह होतं. आता ह्याची पुढची तारीख जरी 30 जुलै असली तरी लक्षात घ्या 40 गद्दारांची अपात्रता आता जरी विषय संपलेला असला तरी सुद्धा अकॅडमिक हा निर्णय लागू होऊ शकतो. रेट्रोस्पेक्टिव्ह आपण जाऊ शकत नाही किंवा सध्याच्या सिच्युएशनवर आपण त्या निर्णयाची अंमलबजावणी करून घेऊ शकत नाही. जे विद्यमान सध्याही आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्या 40 पैकी त्यांची आमदारकी रद्द, 5 वर्षांसाठी रद्द किंवा 10 वर्षांसाठी रद्द असं होऊ शकत नाही. कदाचित न्यायव्यवस्थेमध्ये भविष्यात काही बदल घडले, पक्षांतरबंदी कायदा जर आणखी मजबूत झाला आणि पुढे आजन्म निवडणुका लढण्यावर बंदी किंवा 10, 20, 25 वर्ष बंदी, हे अशा प्रकारचं काही घडलं तर काही सांगता येते. पण सध्या तरी तसं नाही. अकॅडमिक होऊ शकतं म्हणजे भविष्यात हीच परिस्थिती कुठल्या इतर राज्यांमध्ये किंवा तत्सम परिस्थिती कुठल्या इतर राज्यांमध्ये उपस्थित झाली, उद्भवली तर कदाचित या निर्णयांचा रेफरन्स तिकडे दिला जाऊ शकतो. यासाठी तोही निर्णय हा अतिशय महत्वाचा आहे 40 गद्दारांच्या अपात्रतेचा. पण राहिला प्रश्न शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह, हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि तो यासाठी महत्वाचा आहे. लक्षात घ्या, आज शिवसेना ही नवख्या मशाल चिन्हासोबत लोकसभा निवडणूक ज्या पहिल्या निवडणुका झाल्या तसं पाहायला गेलं तर पहिली निवडणूक ही आपली अंधेरी पूर्वेची, ऋतुजाताई लटके, ज्या ठिकाणी रमेशजी लटकेंचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस ऋतुजाताई लटके या उभ्या राहिल्या. पण तिकडे ती निवडणूक तशी पाहायला गेलं तर बिनविरोध झाली. पण सगळ्यात पहिली निवडणूक आपण मशालीवर ती लढलो होतो, कारण तिकडे इतर पक्षांनी त्यावेळेस माघार घेतली होती. त्यानंतरची सगळ्यात मोठी निवडणूक जी मशालीवर लढली गेली ती लोकसभेची होते. लोकसभा निवडणुकीत आपल्या पुढे हे सर्वात मोठं चॅलेंज होतं की हे नवखं मशालीचं चिन्ह आपल्याला महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचवायचं होतं. आज कित्येक ठिकाणी मशालीचं चिन्ह आजही माहिती नाही. हे मला खेदाने सांगावं असं वाटतं. मी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचतो सगळ्यांना धनुष्य माहिती आहे पण मशाल माहिती नाहीये. हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं जितकं सोपं आहे चालून जाईल आता मशाल आहेच आहे, असं नाहीये. म्हणून हे मशाल आणि धनुष्य यांच्यातला जो वाद आहे आपला किंवा धनुष्य नाव आणि शिवसेना नाव आणि धनुष्य हे चिन्ह यांचा निकाल हा अतिशय महत्वाचा आहे. या चिन्हांचा या नावाचा फायदा घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हा स्वतःचा फायदा करून घेत आहे. जर आपल्याला जसं नवं नाव दिलं, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत हे नाव गोठवलं गेलं पाहिजे. हे नाव आणि चिन्ह तोपर्यंत कुणीही वापरता कामा नये. त्यांनाही वेगळं नाव घेऊ द्या,
तसं अगोदर त्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव त्यांना मिळालं होतं किंवा त्यांनी ते मागवून घेतलं होतं, तशा प्रकारचं नाव त्यांना देऊ शकतात. ते धनुष्य हे चिन्ह काढून त्यांना जे काही ढाल तलवार पूर्वीचं चिन्ह होतं किंवा आणखी काही जे चिन्ह असेल ते त्यांना देता येऊ शकतं. जसं शिवसेनेला मशाल चिन्ह मिळालं, शिवसेनेला नाव मिळालं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनाही मिळू द्या. फेअर परिस्थिती, फेअर ही इथपासून चालू होऊ शकते. मग लागू द्या ना, निकाल केव्हा लागायचा आहे तेव्हा लागू द्या. तुम्हाला जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत नाव आणि धनुष्य हे वापरण्याचा अधिकार हा कुणालाच असता कामा नये. ही परिस्थिती आणली गेली पाहिजे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं, ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुप्रीम कोर्टाची तंबी होती की तुम्ही कुठलाही निर्णय द्यायचा नाही, तोपर्यंत सारं काही व्यवस्थित चाललं. जसा त्यांनी आपला हा आदेश उठवला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने फक्त विधान परिषदे नाही, फक्त विधिमंडळाच्या त्या संख्येच्या आधारावर किंबहुना खासदारांची देखील संख्या त्यावेळेस मोजली गेली नव्हती, फक्त विधानसभेच्या त्या सदस्यांच्या आधारावर सगळ्यात जास्त ज्यांचे सदस्य त्याचा पक्ष, अशा प्रकारचा निर्णय देऊ टाकला होता. कारण काय दाखवलं गेलं, तुमची घटना, तुमची संघटना, तुमची पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, या सगळ्या गोष्टी, या काही यांच्यामध्ये काही तांत्रिक चुका आहेत आणि त्या तांत्रिक चुका या तुम्ही केलेल्या आहेत, त्याच्यावरही कुठलीही सुनावणी झाली नाही. लक्षात घ्या, साऱ्या गोष्टी पक्षामध्ये झालेले जे घटनात्मक बदल आहेत, पक्षांतर्गत जे घटनात्मक बदल आहेत, काही नव्या पदोन्नत्या असतील, नेत्यांची निवड असेल, पक्षप्रमुख या पदाची स्थापना असेल, या सगळ्या गोष्टींचा गोषवारा, या सगळ्या गोष्टींचा तो काय म्हणतात त्याला, सगळा हिसाब किताब आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिला होता. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं त्याच्यावर आलेली एक रिसिप्ट सुद्धा आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी माननीय अनिल परब साहेबांनी त्यांच्या सगळ्या त्या कोर्ट कचेरीच्या भाषेत समजावून सांगितलेले आहेत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा दाखवलेले आहेत. पण ते सगळे मांडण्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने आता वेळ दिली पाहिजे. चंद्रचूड साहेबांचे खरं तर आभार मानले गेले पाहिजेत. कमीत कमी 145 पानांचा निकाल देताना 1-2 वर्ष त्यांनी लावली, पण त्या 145 पानांच्या निकालामध्ये तुम्ही पाहिलं असाल त्यांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना झापलेलं आहे. अगदी राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष, अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्रिसूत्रीचं पालन केलं नाही, ट्रिपल टेस्टचं पालन केलं नाही. तुम्ही घटना, संघटना आणि पक्षाची ती राष्ट्रीय कार्यकारिणी या सगळ्यांना तुम्ही फाटा मारला. तिसऱ्या आधारावर, चौथ्या आधारावर तुम्ही घेतलात. बरं, तुम्हाला ज्यावेळेस विधानसभेच्या अध्यक्षांकडे निकाल गेला त्यावेळेस तुम्ही कोणालाही बाद केलं नाहीत. तुम्ही हेही पात्र आणि हेही पात्र असं कधी होऊ शकत नाही. निकालामध्ये बघा, तुम्हाला ज्यावेळेस एखाद्याची याचिका येते तर हा बरोबर असू शकतो किंवा हा बरोबर असू शकतो, दोन्हीही बरोबर कसे असू शकणार, असं होऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी एकमेकांच्या निर्णयाला कॉन्ट्राडिक्शनरी आहेत. म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हा निर्णय किंवा विधानसभेच्या अध्यक्षांचा हा निर्णय आणि सुप्रीम कोर्टाच्या 145 पानांमधला तो निर्णय एकमेकांना कॉन्ट्राडिक्शनरी आहेत. या सगळ्या गोष्टी कुठेतरी, या सगळ्या गोष्टींना जागा मिळाली पाहिजे, त्या ऐकून घेतल्या पाहिजेत. मागच्या वेळेस कपिल सिब्बल यांनी 3 तास मागितले, तुम्हाला 3 तास देता आले नाही, तुम्ही 1 तास म्हणालात, पण 1 तास तरी द्यावा. 3 महिन्यांच्या आत तुम्ही म्हणता निकाल द्या, तर कमीत कमी शिवसेनेला तुम्ही 3 दिवस तरी द्या. शिवसेनेची केस अशीच्या अशी निघून जाईल, द्यावा. आणि मला वाटतं, कुठेतरी वाटतं, आता मात्र शिवसेनेच्या केसला तारीख मिळेल. शिवसेनेची केस पटलावर आली तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल या सगळ्यांचा लागून कार्यक्रम होईल. पाहूयात नेमकं काय घडतंय, जस्टिस सूर्यकांत नेमकं काय करतायत, त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, देशाच्या लोकशाहीला जगवायचंय की मारायचंय. आता ही अशी केस होऊन बसलेली आहे. न्यायव्यवस्थेचं खरं तर, न्यायव्यवस्थेची सुद्धा प्रतिमा आता लोकांच्या नजरेत कशी राहावी यासाठी सुद्धा ही केस अतिशय महत्वाची आहे. न्यायव्यवस्थेने जर आजच्या घडल्या आपला स्वतःविषयी एखादा सर्वे घेतला तर त्या सर्वेमध्ये देशाची जनता जवळपास 80% तुमच्या विरोधात तिथे लिहिल. कारण शिवसेनेची, देशाची जर म्हणतं तरी ठीक, आणि महाराष्ट्राची म्हणलं तर 100%च म्हणा. तुमच्या मते, महाराष्ट्राच्या जनतेच्या मते, तुमच्या त्या सगळ्या प्रतिमेचा तुम्ही काहीतरी एखादा सर्वे घेऊन पहा, तुम्हाला कळेल महाराष्ट्राची जनता काय विचार करते न्यायव्यवस्थेच्या बाबतीत. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. पाहूयात काय घडतंय आता.